देवता आणि रसिकच होते मायबाप। निसर्ग सुंदर आणि रम्य परिसरातील हे शिरगाव कोंडेशी गाव आणि या पवित्र भूमीमध्ये आज बघा आमचे परममित्र जवळजवळ 35 वर्ष अगदी जीवाभावाची दोस्ती जपणारे सन्माननीय श्री अनिलजी फाटक यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी हा डबल परिभजनाचा जंगी सामना अर्थात आमने सामने 2020 चा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केला आणि आम्हा दोन मुलांना या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रजारसिकांचं मनोरंजन या उदात्त हेतूने या ठिकाणी हा डबल परिभजनाचा सामना आयोजित करून आम्हा दोन मुलांना या ठिकाणी संधी दिलेली आहे। मी स्वतः श्री प्रकाश पारकर मुक्काम पोस्ट कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि ज्यांचं भजन आता या ठिकाणी सादर झालं ते सन्माननीय विजयरूप गोंडू सावंतबुवा मुक्काम वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग। आम्हा दोन्ही बुवांना आज 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सन्माननीय श्री अनिलजी फाटक सौभाग्यवती श्री अर्पिता अनिल फाटक त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव सन्माननीय कुमार अमर आणि कुमार अर्पित आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय
त्यांच्या वतीने आजच्या या शुभ कार्याच्या निमित्ताने आपल्या आनंद सोहळ्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी माझ्या श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने या फाटक परिवाराचे या ठिकाणी मनपूर्वक अगदी मनापासून अंतःकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आजच्या या डबलवारीच्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या भजनाच्या मध्यभागी बसलेले सन्माननीय अभि पवार बुवा, त्याचप्रमाणे राजू पवार बुवा, माझे मित्र सन्माननीय संजीव परब बुवा, त्याचप्रमाणे माझे मित्र सन्माननीय दीपक राणे बुवा, हे सर्व भजनी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या उपस्थितांमध्ये अन्य कोणी भजनी बुवा उपस्थित असतील, कोण कुटुंबामध्ये उपस्थित असतील, अन्य कलेचे सर्व कलाकार या ठिकाणी उपस्थित असतील, त्या सर्वांना मी लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो। त्याचप्रमाणे तोरसोळे गावावरून या ठिकाणी वारकरी दिंडी भजनाचे सर्व कलाकार या ठिकाणी आलेले आहेत। माझ्या भजन मंडळाच्या वतीने या सर्वांना मी लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो। तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन सर्वांचा आशीर्वाद घेतो। त्याचप्रमाणे खास उमळ गावावरून या ठिकाणी आलेले माझे परममित्र सन्माननीय प्रकाश पवार, त्यांच्या समवेत आलेले माझे सर्व मित्रमंडळी, शेगाववरून आलेले सर्व माझे मित्रमंडळी, अन्य सर्व भजनी बुवा, सर्वांना मी या जागेवरून साष्टांग नमस्कार करतो। त्याचप्रमाणे उपस्थित सर्व माता भगिनी तुमच्याही चरणाशी नतमस्तक होतो। श्री संपूर्ण विश्वाचं दैवत श्री गणेशाला वंदन करून विद्येची देवता शारदा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन या गावची ग्रामदेवता श्री पावना देवी आई महालक्ष्मीच्या चरणाशी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत विद्याचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होऊन रंगदेवतेला अभिवादन करतो आणि आजच्या शुभ दिनी आमने सामने 2020 जंगी डबलवारीला सुरुवात करतो। धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। सन्माननीय सुरेंद्र चौकेकर बुवा मुक्काम उंबळ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे। जोरदार टाळ्या वाजवा, त्यांना उदंड आयुष्य लाभो ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो। अनेक बक्षिस आलेली आहेत, थोड्या वेळाने सांगतो।
वक्रतुंड शिवकुमार गणपती गजानना वक्रतुंड शिवकुमार गणपती गजानना प्रथम वंदना तुलाही थोर तू दया घना प्रथम वंदना तुलाई घोर तू दया घना रिद्धी सिद्धी सेवा करती सिद्धी सिद्धी सेवा करती तुझीच रे विनायका तुझीच रे विनायका सरस्वती सुरवर पूजती सरस्वती सुरवर पूजिती तुलाच हे गणनायका तुलाच गणनायका हो प्रसन्न मंगलमय हे पतित पावना ओ प्रसन्न मंगलमय हे पतित पावना प्रथम वंदना तुलाई सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी
धन्यवाद। या ठिकाणी सन्माननीय भजन सम्राट बुवा सन्माननीय दीपक राणे यांची कन्या कुमारी परी राणे आणि कुमार अर्णव राणे यांच्याकडून चापेड भोगलेवाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे। जोरदार टाळ्या वाजवा। सन्माननीय दीपक राणे बुवा यांना उदंड असा प्रतिसाद परमेश्वराने भजनामध्ये द्यावा आणि त्यांची कन्या या ठिकाणी परी आणि त्यांचा मुलगा अर्णव यांना उदंड असं आयुष्य परमेश्वराने द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार करतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रशांत अनुभवने या ठिकाणी अनिल फाटक साहेबांसाठी एक गाणं म्हणा म्हणून या ठिकाणी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय वाढदिवसाच्या गाण्यासाठी। प्रशांत अनुभवने यांच्याकडून 100 रुपये आले। मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय बुवा वैभव घाडीगावकर यांचे काका सन्माननीय श्री घाडी सर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय। जोरदार टाळ्या वाजवा। कारण मगाशी बुवाने सांगितलं की सन्माननीय या महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट गायक अजित कडकडे यांच्याकडे ते शिकतायत। खरोखरच वैभव घाडीगावकर यांचं उत्कृष्ट गायन आहे। अतिशय सुंदर असा आवाज आहे त्यांचा। खरोखर परमेश्वर त्यांच्या भजनरूपी सेवेमध्ये त्यांना उदंड असा प्रतिसाद परमेश्वराने द्यावा अशी सदिच्छा व्यक्त करतो। आणि त्यांच्याकडून 200 रुपयाचं त्यांचे काका गाडी सर यांच्याकडून 200 रुपये आले। त्यांचेही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय सूर्यकांत अंकुश फाटक यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी हे 300 रुपयाचं पारितोषिक आलंय। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा। त्यांचंही म्हणणं आहे की अनिल फाटक यांच्यासाठी आपण या ठिकाणी एक गाणं घ्यावं। मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। सन्माननीय सुरेंद्र चौकेकर सुरेंद्र चौकेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गाणं घेण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आहे। जोरदार टाळ्या वाजवा। त्यांना उदंड आयुष्य लाभू दे ईश्वरचरणी प्रार्थना करतो। ओके 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 ठीक आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय सुरेश लोके अनिल फटक यांच्यावर गाणं म्हणण्यासाठी या ठिकाणी 251 रुपयाचं पारितोषिक आलंय। जोरदार टाळ्या वाजवा। सन्माननीय सुरेश लोके यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पहिलं गाणंच म्हणूया कारण 4-5 बक्षिसं गाण्यासाठी येत नाही का। बार बार दिन ए आए बार बार दिल गाए बार बार
घाईचा सारा दिवस आज घाईचा वाढदिवस आहे अनिल भाई सारा दिवस आज घाईचा सारा दिवस आज घाईचा वाढदिवस आहे भाईचा वाढदिवस आहे अनिल भाईचा वाढदिवस आहे अनिल भाईचा सारा दिवस आज घाईचा टाळ्या आमच्या अनिल फाटक साहेबांसाठी वाजवा. उदंड निरोगी आयुष्य परमेश्वराने द्यावं आणि 100वी साजरी करण्याची संधी तुम्हा आम्हा सर्वांना मिळावी अशी मी पावना देवीने महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय अमर अनिल फाटक त्यांचे चिरंजीव यांच्याकडून त्यांची आजी कैलासवासी द्रौपदी फाटक यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या वाजवा. मनपूर्वक या ठिकाणी अमर अनिल फाटक यांचे आभार व्यक्त करतो आणि कैलासवासी द्रौपदी फाटक मॅडम यांच्या आत्म्याला चिरशांती लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी संतोष हरी फाटक यांच्याकडून सुद्धा 251 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभो ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी प्रतिमचं भजन सादर करतोय सन्माननीय अशोक परब शिरगाव यांच्याकडून हे भजन रूपी सेवेसाठी पैशांचं पॉकेट आलेलं आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. उदंड आयुष्य त्यांनाही लाभू दे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी पहिलं भजन सन्माननीय गुंडू सावंत यांनी सादर केलं. अतिशय चांगल्या प्रकारे बुवांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. फक्त एकच गोष्ट सांगतो की मगाशी माईकची ऍडजस्टमेंट माईक लावताना बुवानी जवळजवळ 7-8 वेळ तरी त्या वाढव त्या कमी कर त्या हे कर इको कमी कर ते बास वाढव वास वाढव ह्या मगात बुवा बराच सांगत होते. आणि मग सांगतात काय पॉवर कमी आहे ह्यांची पॉवर घ्या म्हणालो. ह्यांका पॉवरला या ह्यांची नाही ह्याची पॉवर घ्या. बुवा 43 वर्ष ह्या पॉवरवरच चालला. लक्षात दिला जी पॉवर नाही संपणारी पॉवर नाही. लक्षात दिला पॉवर ठेवसाठी पॉवर मध्ये रवता लागता तर साऊंड कमी झाला बघा. पॉवर मध्ये रवसाठी पॉवर ठेवची लागता बुवा. लक्षात दिला नुसती जॅकेटा घातली म्हणजे होत नाही. मनापासून असले ते त्याच्या लक्षात दिलं हे शायनर बुवा. त्यांनी बरोबर ओळखला हे शायनर बघा. त्याच्याकडे बघल्यालाच आपल्याला कळता हे कसं दिसतंय. तो डॉबरमॅन वाटता की नाही बघा.
कसं दिसता बघा, शायनिंग नंबर 1. त्या हातात बघा पासा काय काय घातला ना, वेगवेगळी कानात बाली घातला ना. कर्ज उमस वाटता की नाही बघा. होय तर त्या बिचाऱ्यांचा उगत आपण हे नाव कशा घ्यायचं, बरोबर ना. ठीक आहे, त्यांचा ठीक आहे. जुळता जमता आता जरा थोडासा इसकाटला, घटस्फोट झाला आधी. पण ह्याची गॅरंटी नाही, एका बारी नसले तर कधी जाऊन पुन्हा मिळत तर सांगता येणार नाही. तसं पोचलेलो गडी आहे हो. पण बुवा अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, आमच्या मनमिळावं अशा चांगल्या बाऱ्या होतात. मी त्यांना बोलतो, ते मला बोलतात, आणि हे चालतं. भजनामध्ये थोडंफार बोलावं लागतं. आता ते का कर्जाऊ म्हस म्हटलंय, त्याचा राग येत असा तुमका वाटतं? अजिबात नाही. का सांगा? तर हे का कर्जाऊ का घेतलेला की थेंबोवर दूध दिला तर दिला. आता सांगत कर्जाऊ म्हस कोणाक घेत, कोण खैली घेत, जी म्हणजे दुधात चांगली आहे ना. वय झालेली घेत नाही असं सांगतात, म्हणजे मी वय झालंय म्हणून. पण तुमच्या माहितीसाठी सांगते, वय काय त्याचा कमी नाही, जवळजवळ लेवलच आहे बरोबर ना. जास्तीत जास्त 2 वर्षाचा फरक असत. तुम्ही मोठे तर सांगण्याचं तात्पर्य काय मंडळी, की बुवानी मगाशी सांगितलं की पारकर बुवाची पावर घ्या म्हणाले त्या साऊंडवाल्या. किती सुंदर साऊंड आहे हो. मी आता त्यांना काय सांगतो, ह्या वाढव त्या वाढव एकदाच सांगते, फक्त काय सांगण्याची गरज नाही. बुवा तुमच्यासाठी सांगतो की साऊंड ऑपरेटिंग अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर साऊंड सर्व्हिस आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. कारण बघा, प्रत्येक जण आपल्या व्यवसायासाठी काय नाही काय धडपड करतो, बरोबर ना. एखादा डॉक्टर असेल, ऐका म्हणजे एखादा डॉक्टर असेल तर सकाळी उठला, आंघोळ झाली की देवाजवळ प्रार्थना करतो की कोणतरी आजारी पडावं, माझ्याकडे पेशंट म्हणून यावं, त्याच्यावर मला 4 पैसे मिळावे आणि माझी उपजीविका चालावी. एखादा वकील असेल, सकाळी उठला, आंघोळ झाली की देवाला प्रार्थना करतो की वाटेत कोणाचं तरी भांडण व्हावं आणि ती तक्रार माझ्याकडे यावी, त्याच्यातून मला 4 पैसे मिळावे. फक्त एकमेव साऊंडवाला असा आहे की रोज सकाळी उठल्यावर आंघोळ झाली की परमेश्वराकडे प्रार्थना करतो की भगवंता माझ्या गावात, माझ्या वाडीत काहीतरी शुभ कार्य होऊ दे आणि तिथे माझं साऊंड लागू दे म्हणणारा एकमेव कोण असेल तर माझा साऊंडवाला आहे, बरोबर ना. साऊंडवाला आहे म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. आता बुवानी सांगितलं, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग 100% सत्य आहे. हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये ज्यावेळी सगळं शून्यमय होतं त्यावेळी बघा काय झालेलं आहे. प्रथम शून्यमय साचार तेव्हा झाले स्मरण जागरण ओम ब्रह्मे म्हणून. या पृथ्वीवर काही नव्हतं, शून्यमय असं वातावरण होतं आणि काही नसताना त्याच्यामधून ओम नावाची ध्वनी निर्माण झाली आणि त्या ओम पासून आदिमाया शक्तीची निर्मिती झाली आणि तिच्यापासून 3 देवाची निर्मिती झाली, ब्रह्म विष्णू महेश. आणि त्या 3 देवापासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे, बरोबर ना. ब्रह्मदेव प्रोडक्शन मॅनेजर, विष्णू पुरवठा मंत्री आणि शंकरराव संसार मंत्री, अशी या पृथ्वीची निर्मिती आहे. आणि म्हणून बघा, या पृथ्वीवरती सहस्त्र जीवांचा शेष, वा, सहस्त्र जीवांचा शेष, त्याच्या तोंडामधून लाळ गळत असते बघा. पण 1 सेकंद सुद्धा तो लाळ घोटण्यासाठी सुद्धा तो शेष थांबत नाही. का तर भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये कुठेतरी थांबेल हे एका सरपटणाऱ्या प्राण्याला कळलं. आपण माणसं आहोत नाही का. आणि म्हणून भजन हे एवढं पवित्र आहे
की या कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी बुवानी सांगितलं की नामस्मरणाशिवाय गत्यंतर नाही. 100% सत्य आहे. परमेश्वराचं चिंतन नामस्मरण हेच या जगामध्ये आपल्याला तारू शकतं. आणि म्हणून हा भजनाचा पवित्र कार्यक्रम सन्माननीय अनिल फाटक साहेबांनी वाढदिवसाच्या निमित्त ठेवलेला एक जोरदार त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. कारण भजनाचे अत्यंत भजनावर प्रेम करणारे आमचे अनिल फाटक साहेब आहेत. आणि ह्या वाढीने मला माझ्या जीवनामध्ये खरंच मी त्यांचा ऋणी आहे. अनेक वर्ष मला वाटतं वयाच्या 9व्या वर्षापासून मी भजन करतोय. पण ह्या वाढीने मला अनेक डबलबाऱ्या करण्याची संधी या गावामध्ये मला प्राप्त करून बुवा दिली. त्या काळामध्ये बुवा गाड्या नव्हत्या. इथले कैलासवासी माझे मार्गदर्शक राजाराम फाटक, बरोबर ना? हा, राजाराम शंकर फाटक इथून आणि धोपटे वगैरे बरोबर असायचे. ते चालत कासरडे गावाला इथून जायचे बुवा चालत आणि मला निमंत्रण भजनाची द्यायचे. असे अनेक वर्ष या गावामध्ये मी भजन केली. पावनादेवी शिरगाव असेल, शिरगाव हनुमान मंदिर असेल, बरोबर ना? अनेक ठिकाणी या ठिकाणी भजन करण्याची संधी, निमतवाडी असेल, अनेक ठिकाणी भजन करण्याची संधी मला या भजन रसिक मायबापांनी दिलेली आहे. मी त्यांचा आयुष्यभर ऋणी आहे. आणि म्हणून कैलासवासी राजाराम फाटक यांच्या आत्म्याला चिरशांती लाभू दे अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी प्रथमचं भजन पुष्प सादर करतोय. धन्यवाद. Parvati
धन्यवाद.